धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेंच्या सेनेचा एकला चरोलेचा सूर। भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईत बैठक। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना। राज्यातील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। निलेश घायवळने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळने कसं भरलं याचीही चौकशी होणार। गुजरात सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर। सोन्याच्या दरात 3600 रुपयांची वाढ। सोनं 1,35,000 तर चांदी 1,78,000 प्रति किलो। नाशिक जिल्ह्यात आजपासून आठवडाभर कांदा विक्री खरेदी बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नाशिकमध्ये लढाऊ विमान तेजसचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। सर्वात हलकं लढाऊ विमान, ताशी 2000 किमी वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता अशी या विमानाची वैशिष्ट्ये।